हॅलो गाईस, तर माझ्या भिन्नाट रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आज आपण बघणार आहोत मुघलाई चिकन. हो, मुघलाई चिकन कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बघा. चला तर मग. तर इथं बघू शकता मी 4 पळी तेल घेणार आहे. तुम्हाला जेवढं तेल लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता. मी इथं 4 ते 5 पळी तेल घेतलेलं आहे आणि ते तेल आपल्याला मस्त गरम होऊ द्यायचं आहे. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यातच आता खडे मसाले टाकायचे आहे. इथं मी 2 चक्री फूल टाकलेला आहे, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, काळे मिरे, लवंग हे सगळं टाकायचं आहे. जेवढे खडे मसाले आहेत तेवढे सगळे टाकून घ्यायचे आहेत. आणि तसंच थोडेसे जिरे मी इथं घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला तेलातच टाकून घ्यायचे आहेत. आणि तसंच इथं मी 3 छोटे तेजपत्ते घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला तेलातच परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबतच मी इथं 3 मिरची घेतलेली आहे. तुम्हाला टाकू वाटली तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तर काही हरकत नाही आहे. आता आपल्याला मिरची टाकून सुद्धा ते मस्त परतून घ्यायचं आहे. आणि मी इथं एकदम बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे, तोही कांदा आपल्याला तेलात टाकून परतून घ्यायचा आहे. इथं मी 6 लोकांसाठी भाजी करत आहे, तर त्याच्यासाठी मी एवढा कांदा कापलेला आहे. तुम्हाला जेवढा लोकांचा अंदाज आहे तेवढा तुम्ही कांदा कापून करू शकता. तर बघू शकता मी कांदा बारीक असा एकदम कापलेला आहे. आणि आता आपल्याला हा कांदा मस्त एक 5 ते 10 मिनिट आपल्याला लाल होईपर्यंत परतून द्यायचा आहे. एक 5-10 मिनिट लागतील. जोपर्यंत आपला कांदा लाल होत नाही तोपर्यंत पुढची पद्धत करायची नाही. तर इथं बघू शकता 10 मिनिटं झालेले आहेत. त्याच्यात एकदम मस्त असा कांदा परतून झालेला आहे. इथं मी चिकन घेतले 500 ग्रॅम. त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं होतं, फक्त अद्रक लसूणमध्ये. आणि आता ते पण मी कांद्यामध्ये टाकून घेणार आहे. ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये मी धनिया पावडर घेतलेली आहे. 500 ग्रॅम चिकनच्या अंदाजानुसार मी इथं धनिया पावडर एक मोठा चमचा टाकलेला आहे. आणि सोबतच इथं चिकन मसाला नाही, मिरची पावडर घेतलेली आहे, ती सुद्धा मी टाकून घेणार आहे. एक मोठा चमचा असा मी मिरची पावडर टाकलेली आहे. तसंच इथं मी गरम मसाला घेतलेला आहे एका साईडला आणि एका साईडला चिकन मसाला घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच इथं मी चिमूटभर हळद घेतली होती, ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे. आणि एक परत 2 ते 3 मिनिट आपल्याला ते मसाले पूर्ण परतून घ्यायचे आहेत मिक्स करून. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. चिकन सुद्धा आपलं अर्ध परतलेलं आहे. बघू शकता एकदम मस्त असा कलर दिसत आहे. आणि इथं मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे, म्हणजेच टोमॅटो वाटून घेतलेला होता, ते सुद्धा आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. एकदम बारीक असा टोमॅटो मी वाटून घेतला होता. आणि इथं मी अद्रक लसूण आणि 7-8 काजू वाटून घेतले होते. त्याच्यात मी पाणी टाकून ती प्युरी एकदम पातळ करून ती प्युरी आपल्याला टाकून घ्यायची आहे. अद्रक लसूण आणि 7-8 मी काजू घेतले होते.
ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि हे टाकून आपल्याला परत 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे 2 मिनिट आपल्याला असंच परतून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. बघू शकता मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि तसंच मी पावशेर म्हणजे 250 ग्रॅम इथं दही घेतलं होतं. ते दही टाकून घेतलेलं आहे आणि बारीक अशी कोथिंबीर कापून त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता दही टाकल्यानंतर ना आपली भाजी थोडीशी पांढरी अशी दिसत आहे, पण नंतर ना ती परतल्यानंतर एकदम मस्त अशी दिसणार आहे. तर आपल्याला आता हे 10-20 मिनिटं आपल्याला ते परतून द्यायचं आहे. तर आता बघू शकता इथं 10 ते 20 मिनिट झालेले आहेत. चिकन एकदम मस्त असं परतून पण झालेलं आहे आणि शिजून सुद्धा झालेलं आहे. बघू शकता वरती मस्त तर्री झालेली आहे. आपलं मुघलाई चिकन तयार आहे. तर घरी नक्की ट्राय करा.